राम नारायण राम। एखादी चव आपल्याला सांगते की एखादी वस्तू गोड आहे, कडू आहे किंवा खारट आहे। तुमच्या आत देखील अशी एक यंत्रणा आहे जी सर्व चवींची ओळख करून देते। तुमच्याकडे अशी डोळे आहेत जी सर्व काही दाखवतात, अशी काने आहेत जी सर्व काही ऐकवतात। हे समजणे, हे ज्ञान या इंद्रिया पूर्ण स्वरूपात आणि बियाण्याच्या रूपात आहे। हे बियाणं अंकुरित होण्याची संधी मिळेल, मनाच्या चालनेने ते फुलेल, तेव्हा तुम्ही पाहाल की तुम्ही आणि ही सृष्टी एकच आहात। हे समजायला काहीही अडचण येणार नाही। पूजा आणि इतर नियमांमध्ये अडकून आपण खूप दूर निघून गेलो आहोत। शारीरिकदृष्ट्या वास्तविकतेपासून मागे राहिलो आहोत। या प्रथांमध्ये अडकून काहीही साध्य होत नाही। प्रत्येक कृतीच्या मागील खऱ्या स्वरूपाचा शोध घेणे आवश्यक आहे। हे सर्व का केले जात आहे, हे नियम का आहेत, यामागे तर्कशुद्ध आणि वैज्ञानिक कारणे समजून घेणे गरजेचे आहे। न समता एका दगडासमोर आक्रोश करूनही दगड उत्तर देणार नाही। स्वतःच्या आत काय आहे हे ओळखल्याशिवाय त्या दगडातून कोणताही आवाज येणार नाही। आपल्याला हे समजून घ्यावे लागेल की हे नियम का बनवले गेले। आज बहुतेक लोक दर्शनापासून वंचित आहेत। हजारो वर्षांपासून जे नियम पाळले जात आहेत त्यातून त्यांना खरे दर्शन मिळत नाही, अनुभूती होत नाही। असे का होते नाही हे समजून घेणे आवश्यक आहे। जर केवळ मोठ्याने रडून, डोके आपटून काही मिळाले असते तर ते वेगळेच झाले असते। टोकात बुडालेला एखादा माणूस जेव्हा मोठ्याने रडतो, संकटात सापडून देवाला हाक मारतो, तेव्हा इतक्या एकाग्रतेनंतरही देव प्रकट होत नाही। पुत्राच्या मृत्यूवर रडता रडता आई वडिलांची डोळे दृष्टीहीन होतात, ते वेडसर होतात। रडणे, ओरडण्याची इच्छा एकाग्रतायापैकी काहीही कमी नसते, पण त्यांच्या या आक्रोशाला कोणताही प्रतिसाद मिळत नाही। भूतप्रेत येत नाहीत, मुलगा समोर येत नाही, आई वडिलांची एकाग्रता त्यांच्याशी संवाद साधत नाही। एकाग्रतेचा नियम असा आहे की ज्यासाठी तुम्ही रडत आहात तो तुमच्या समोर यायला हवा। एकाग्रतेसह ज्याचा विचार केला जातो तो प्रकट होतो।